शहाजी बापूंनी धरले जयंत पाटलांचे पाय। सोलापुरात दिलीप माने यांच्या मुलाच्या लग्नात दोन नेत्यांची झाली भेट। सांगलीच्या वसगडेमधल्या ऑक्सिजन पार्कला अज्ञात व्यक्तीनं लावली आग। आगीमध्ये 35 झाडं जळून खाक। नाशिकमधल्या व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये अर्ज बाद करण्याच्या प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप। स्थानिकांनी जिल्हा उपनिबंधकांच्या अंगावर उधळल्या नोटा। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लागलेल्या बॅनरवर भावी खासदार असा उल्लेख। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। वाढत्या उकाड्यानं कोल्हापुरात फॅन आणि कूलरची होतीये चोरी। 2 आरोपींसह 72,000चा मुद्देमाल जप्त। नाशिकच्या ग्रामीण भागात तापमान पुन्हा वाढलं। 41 अंशांवर तापमान गेल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण। चिखली एमआयडीसी मधल्या गोदामावर बुलढाणा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची धाड। सोयाबीन बियाण्यांचा 1,20 लाखांचा साठा जप्त। पालखेड धरणातनं मनमाड शहरात पाण्याचं आवर्तन सोडलं। पाणी टंचाईनं हैराण, नागरिकांना दिलासा। जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात उल्हासनगरमध्ये गुन्हा दाखल। सिंधी समाजाबद्दल केलेलं वक्तव्य आव्हाडांना भोवण्याची शक्यता। आणि जालन्यात लोकोमोटिव्ह बसवण्याच्या कामाचं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते भूमिपूजन। अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं 150 फुटांचा राष्ट्रीय ध्वज उभारण्याच्या कामाचंही उद्घाटन। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना सुरुवात करण्याआधी पाहूयात आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य अमृत नोनी पॉवर प्लस। मी भाजपची, पण भाजप पक्ष माझा थोडीच आहे। पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। काहीच नाही मिळालं तर ऊस तोडण्यासाठी जाईन, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं जोरदार चर्चा। फक्त निधीसाठी कार्यकर्ते शिंदेंसोबत असल्याचा जयंत पाटलांचा आरोप। मात्र तुमच्या विरोधातील पक्षातली खतखत थांबवा असं म्हणत संजय शिरसाट यांचा पाटलांना टोला। WHOनं राऊतांच्या जिभेचं संशोधन करावं। संजय राऊतांच्या सरकारवरच्या टीकेवर नितेश राणेंचा हल्लाबोल। नितेश राणे आणि राऊतांमध्ये कलगी तुरा। लकव्याच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये राजकीय कलगी तुरा। फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राऊतांचा टोला। सापत्न वागणुकीच्या वक्तव्यावर खासदार गजानन कीर्तीकरांचं घूमजाव। महाविकास आघाडी नेत्यांच्या टीकेनंतर कीर्तीकरांची सारवासारव। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा नव मतदारांवर डोळा। 18 ते 22 वयोगटातल्या तरुण मतदारांना भाजप साथ घालणार। भाजपकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग। राज्यातल्या पर्यटनाला चालना देणार, चांगले रस्ते आणि निवासाची दर्जेदार व्यवस्था करावी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बैठकीमध्ये निर्देश। आणि उद्या 10वीचा निकाल। न्यूज 18 लोकमतवर निकाल पाहता येणार। विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये निकालाची उत्सुकता। ब्रेकिंग न्यूज सुरुवातीला आपण पाहणार आहोत। 9 ते 10 जून पर्यंत मॉन्सून कोकण किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे आणि मॉन्सूनचा थांबलेला प्रवास पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। आज घडीला श्रीलंकेपर्यंत पोहोचलेला मॉन्सून 4 जूनच्या दरम्यान केरळपर्यंत पोहोचेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। यावर्षी जूनमध्ये सर्वसाधारण म्हणजेच सरासरीपेक्षा काहीसा कमी पाऊस असणार आहे।
कालच्यापेक्षा आज तो थोडासा वर श्रीलंकेपर्यंत पाऊसची रेषा सरकलेली आहे. तशा प्रकारची वाऱ्याची दिशा अनुकूल दिसते आणि हवामान विभागाने जे पूर्वानुमान दिले त्याच्यामध्ये असं म्हटलं की 4 जूनच्या आसपास केरळमध्ये पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. तर तशा प्रकारे तो केरळमध्ये दाखल झाल्यानंतर त्याचं केरळचं पूर्वानुमान फार अगोदर देता येतं, पण केरळनंतर लगेच प्रश्न मला विचारतो पुण्यामध्ये कधी येणार किंवा मुंबईमध्ये कधी येणार किंवा महाराष्ट्रात कधी येणार. कदाचित ह्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं कठीण आहे, पण जे आज विस्तारित पूर्वानुमान ज्याला एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट दिलेलं आहे त्यानुसार सर्वसाधारणतः दिसतो की 9-10 तारखेच्या आसपास कदाचित राज्यामध्ये किनारपट्टीच्या भागामध्ये मान्सून पूर्व पाऊस आपल्याला दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. तशा प्रकारचं पूर्वानुमान या पुढच्या 2 आठवड्यासाठी हवामान विभागाने मॉडेलद्वारे दिलेलं आहे. सर पाऊस कसा असेल नेमका आता येणाऱ्या नुसार आपण यानंतर सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना. नाशिकमधल्या व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये अर्ज बाद करण्याच्या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी केलाय. निवडणूक निर्णय अधिकारी आणि वरिष्ठांनी पैसे घेतल्याचा आरोप करत स्थानिकांनी जिल्हा उपनिबंधकांच्या अंगावर नोटा उधळल्या. जालन्यातल्या चादर रस्त्याची औरंगाबाद अधीक्षक अभियंत्यांकडून पाहणी करण्यात आलेली आहे. या रस्त्याची नॅशनल क्वालिटी मॉनिटर आणि स्टेट क्वालिटी मॉनिटरकडून तपासणी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा रस्ता प्रायोगिक सीटीबी या नवीन तंत्रज्ञानानुसार होत असून हे काम सुरू असतानाच सेट होण्या अगोदर उखडल्याचा खुलासा करण्यात आलेला आहे. सांगलीच्या वसगडे इथल्या ऑक्सिजन पार्कला अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची घटना उघडकीला आलेली असून या आगीमध्ये 35 झाडं जळून खाक झाली आहेत. या प्रकरणी भिलवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवण्यात आलेली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होतीये. नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यानंतर घट झालेल्या तापमानामध्ये आता पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. तापमान 41 अंशांवर पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे आता इथल्या उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल बनलंय. सतत वाढत्या तापमानामुळे आता फॅन आणि कूलर चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ झालेली आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या चोरांनी वेगळाच पॅटर्न शोधून काढलाय. कोल्हापूरमधल्या लक्ष्मीपुरी परिसरात दुकान फोडून चोरांनी 72 हजारांचं साहित्य लंपास केलंय. पोलिसांनी 2 आरोपींसह सगळा मुद्देमाल जप्त केलाय. चिखली एमआयडीसी भागामध्ये असलेल्या एका गोदामावर बुलढाणा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. यामध्ये सोयाबीन बियाणांचा 1,20,00,000चा साठा जप्त करण्यात आलेला आहे. गोदामात अवैधरित्या सोयाबीन बियाण्यांचा साठा केल्याची माहिती कृषी विभागाला मिळालेली होती आणि त्या अनुषंगानं कारवाई झाली आहे. धाराशिवमधल्या उमरगा तालुक्यात गेल्या 2 दिवसात वादळी वाऱ्यासह जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसला. या वादळी वाऱ्यानं अनेक झाडं उन्मळून पडलेली असून जागोजागी विजेचे खांबही कोसळलेत. त्यामुळे तालुक्यातील वीज पुरवठा विस्कळीत झाला असून तो सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. वागदर्डी धरणानं तळ गाठल्यामुळे शहरात महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा केला जात होता आणि त्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत होतं. मात्र आता मनमाड शहरातल्या पालखेड धरणातनं पाण्याचं आवर्तन सोडलं गेलंय. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. धुळे शहरातले नागरिक कृत्रिम पाणी टंचाईला वैतागले. त्यामुळे शहरातल्या एका नागरिकानं पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंघोळ करत प्रशासनाचा निषेध केलाय. आम्ही वेळेत पाणीपट्टी भरतो, मग आम्हाला पाणी का मिळत नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. रुग्णवाहिकेमध्ये डिझेल टाकण्यासाठी पैसे नसल्यानं गर्भवती महिला तब्बल 1 तास पेट्रोल पंपावर अडकल्याचा धक्कादायक प्रकार गोंडपिंपरी तालुक्यात घडलेला आहे. धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राचा हा ढिसाळ कारभार समोर आलेला आहे. या घटनेमुळे तालुक्यातल्या नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होतीये. धुळे शहरातल्या दशेरा मैदान ते दूध डेअरी रोड दरम्यान रेल्वे प्रशासनानं तयार केलेला बोगदा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरतोय. या बोगद्यात पथदिवे तसंच सीसीटीव्हीची व्यवस्था नाही. त्याचबरोबर पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच नाही. मोठ्या प्रमाणावर त्यामुळे पाणी साचतंय आणि या सगळ्यामुळे आता नागरिक हैराण झालेत. भंडारा शहराला अपघात मुक्त करण्यासाठी पोलिसांची नवी उपाययोजना आता आणण्यात आलेली आहे. रस्त्यावर जाळीदार डिवायडर टाकले गेले, ज्यामुळे अपघातांना आळा घालता येऊ शकणार आहे. पोलिसांच्या या उपाययोजनेचं नागरिक स्वागत करतायत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं 10वी आणि 12वीत 80% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 10,000 आणि 15,000 रुपये दिले जातात. मात्र यावर्षी 250हून अधिक विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम 2 वेळेला पाठवली गेली. प्रशासनाच्या निदर्शनास ही चूक आल्यानंतर आता अधिकची रक्कम परत पाठवण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना केलं जात आहे. अमळनेर इथल्या मंगळ ग्रह मंदिरामध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन पार पडलं. यावेळेला गिरीश महाजन यांच्या समवेत त्यांच्या पत्नी साधना महाजन या देखील उपस्थित होत्या. सिंधुदुर्गातल्या कोळंब गावात विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी मालवण तहसील कार्यालयाला भेट देत पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. यावेळेला आमदार वैभव नाईक यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिलेल्या आहेत. महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या 10वीचा निकाल उद्या म्हणजेच 2 जूनला जाहीर होणार आहे. याबाबत बोर्डानं घोषणा केलेली असून उद्या दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल ऑनलाईन पाहता येईल. न्यूज 18 लोकमतच्या वेबसाईटवर सुद्धा उद्या निकाल पाहता येऊ शकेल. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 11 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदा माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा मान आळंदीमधल्या भोसले कुटुंबाच्या सर्जा राजा या बैलजोडीला मिळाला आहे. वाजत गाजत प्रदक्षिणा मार्गावरनं या बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली. चांदीचे दर गगनाला भिडल्यानं चंदेरी नगरी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या हुपरीमध्ये सध्या मंदीचं सावट आहे. 25,000हून अधिक कारागिरांना याचा फटका बसला असून दर स्थिर होण्याची अपेक्षा व्यक्त होतीये. 5G सेवेसाठी चांदीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा फटका या व्यवसायाला बसल्याचं सांगितलं जात आहे. विजेचा लपंडाव, अव्वाच्या सव्वा येणारी बिलं आणि महावितरणचा भोंगळ कारभार याला कंटाळून मनमाडवासीय सौर ऊर्जेकडे वाटचाल करतायत. शेतकरी, सर्वसामान्य, ऑइल कंपन्या तसंच हॉस्पिटलमध्ये सुद्धा सोलार पॅनल बसवले जात आहेत. सूर्याच्या अक्षय्य ऊर्जेच्या वापरानं प्रदूषणालाही आळा बसतोय. 10वी आणि 12वीची बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या एका एजंटला पुणे गुन्हे शाखेनं रायगडमधनं अटक केली आहे. आरोपीनं आतापर्यंत अंदाजे 30 ते 40 लोकांना प्रमाणपत्र दिल्याची माहिती मिळतेय. एका प्रमाणपत्रासाठी 30 ते 40,000 रुपये उकळण्यात येत होते. आतापर्यंत अशा 7 एजंट्सना अटक करण्यात आलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा गावात आईपासनं ताटातूड झालेल्या बिबट्याच्या बछड्याला नागरिकांनी जीवनदान दिलंय. आईपासनं दुरावलेला हा बिबट्याचा बछडा रस्त्यावर आलेला होता तेव्हा काही प्राणीमित्रांनी या बछड्याला अपघात होण्यापासून वाचवलंय आणि वन विभागाकडे सुपूर्द केलंय. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरामधल्या अंकुर कृषी केंद्रावर सोयाबीन बियाण्यांच्या विक्रीमध्ये घोटाळा होत असल्याचा प्रकार उघडकीला आलाय. 3600 रुपये किमतीचं बियाणं 4200 रुपयांना दिलं जात आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली असून कृषी केंद्रावर मोर्चा काढत परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अकोला जिल्ह्यातल्या जांबा बुद्रुक गावचं पुनर्वसन व्हावं या मागणीसाठी गावकऱ्यांनी 40 किलोमीटर पायी चालत मोर्चा काढला. यावेळेला गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. पुनर्वसन त्वरित न केल्यास संपूर्ण गाव सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. लातूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडले. रेणापूर तालुक्यातील शेतकरी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असताना कार्यालयात अधिकारीच नव्हते आणि त्यामुळे रिकाम्या खुर्चीला निवेदन देत शेतकरी परत आले. पीक विमा लवकर मिळाला नाही तर आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी इथल्या अप्पर वर्धा धरणात शेती देणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. अनेक शेतकऱ्यांना मोबदलाच मिळालेला नाही तर काहींना जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नसल्यानं शेतकरी आक्रमक झालेले होते. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंडिकटेल्स वेबसाईट विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अमरावतीत आंदोलन केलंय. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही देण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमधल्या करंजगावमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय. दुधाचे दर घसरल्यानं शेतकरी आक्रमक झाले. या विरोधात रस्त्यावर दूध ओतून आणि दुधानं आंघोळ करत आंदोलन करण्यात आलं. जेजुरीमधल्या ग्रामस्थांचं आंदोलन सलग 7व्या दिवशी सुरू आहे. यावेळेला खंडोबा मंदिराचे मानकरी असलेल्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा आंदोलनात सहभाग घेतला. यावेळेला भंडारा उधळत जागरण घालत विश्वस्त नेमणुकीचा निषेध करण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.
सोलापूरमधले काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं जयंत पाटील आणि शहाजी बापू पाटील यांची भेट झाली। यावेळेला आमदार शहाजी बापूंनी जयंत पाटलांचे चरण स्पर्श करून त्यांची विचारपूस केली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्याचा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चांगलाच समाचार घेतलाय। अंबादास दानवे शरीरानं ठाकरेंसोबत आहेत, मात्र ते मनानं आमच्या शिवसेनेसोबत असल्याचं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लागलेल्या बॅनरवर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। बीडमधनं राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा उमेदवार म्हणून अमरसिंह पंडित यांचं नाव पुढे येतंय की काय अशी चर्चा सुरू आहे। जालन्यामध्ये लोकोमोटिव्ह बसवण्याच्या कामाचं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते भूमिपूजन झालं। याशिवाय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं 150 फुटांचा राष्ट्रीय ध्वज उभारण्याच्या कामाचं सुद्धा उद्घाटन करण्यात आलं। दानवेंनी जालन्यात चांगला विकास केलाय, मात्र दादांनी रेल्वे इंजिनसोबत आमच्यासारखा डबा देखील घेऊन फिरावं अशी टीका गोरंट्याल यांनी केली। यावर दानवेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं। हे डबल इंजिनचं सरकार आहे, ज्याला बसायचंय त्यांनी बसावं, मात्र मी या ट्रेनचा ड्रायव्हर आहे असं म्हणत गोरंट्याल यांना दानवेंनी थेट ऑफर दिली आहे। अहमदनगरच्या नामांतराचा विषय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्या दबावामुळे घेतला नसल्याचा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलाय। मात्र राज्यामध्ये भाजप आणि सेनेचं सरकार आल्यानंतर अवघ्या 11 महिन्यात अहमदनगरचं नामांतर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। संजय शिरसाट यांना क्लीन चिट दिल्यानंतर आक्षेप घेत सुषमा अंधारेंनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच प्रश्न विचारले। शीतल म्हात्रे प्रकरणामध्ये कारवाई होते, मग आमच्या प्रकरणामध्ये का नाही असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला। कनिष्ठ डॉक्टरांनी डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करत आंदोलन पुकारलं। या कनिष्ठ डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला मंत्रिपद मिळणार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केलंय। राज्यात भाजप शिवसेना एकत्र आली असून केंद्रातही आता शिवसेनेला मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याचं खासदार जाधव यांनी सांगितलं। समृद्धी महामार्गाला जोडणारा नांदेड जालना मार्ग सिमेंट कॉन्क्रीटचा झाला नाही तर आंदोलन करून काम बंद करण्याचा इशारा काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी दिलाय। मराठवाड्यात डांबरी रस्ते जास्त काळ टिकत नाहीत, मग असे रस्ते करून मराठवाड्यावर अन्याय का करता असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला। गोंदिया जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केलंय। जेव्हापासून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर आहेत तेव्हापासून काँग्रेस अधोगतीच्या मार्गावर असल्याचा आरोप होतोय। जोपर्यंत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी माकपचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांची भेट घेतलेली आहे। आडम यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याला जयंत पाटील हजर होते। त्यावेळेला नरसय्या आडम यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय। भाजपकडून काँग्रेस भवनाचा राजवाडा असा उल्लेख केल्यानं पुण्यामध्ये कार्यकर्ते आक्रमक झाले। काँग्रेस भवनाच्या इतिहासाचं पुस्तक भाजप कार्यालयाला भेट देणार होते, मात्र पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखल्यानं तणाव निर्माण झाला। छत्तीस जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या। मालेगावच्या पवारवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत किरकोळ कारणावरून एकाला बेदम मारहाण झाली। उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। मृताच्या मारेकऱ्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करत संतप्त नातेवाईक आणि स्थानिकांनी आंदोलन केलं। उधार दिलेले पैसे परत मागितले म्हणून तरुणाला चाकूने मारहाण केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीला आलाय। अंगावर शहारे आणणारी ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेली आहे। गुन्हा दाखल होऊन 6 दिवस उलटून सुद्धा आरोपी अद्यापही मोकाट आहेत।
आंबेगावच्या कळंबजवळ घोड नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या 4 मुलींपैकी 2 सख्या बहिणींचा बुडून मृत्यू झालाय। या मुली मुंबईहून आपल्या मावशीच्या घरी राहण्यासाठी आलेल्या होत्या। पाण्यात पडलेल्या मावस बहिणीला वाचवण्यासाठी त्यांनी उडी मारली, पण पोहता येत नसल्यानं त्यांचा मृत्यू झालाय। वाशिम शहरानजीक असलेल्या अकोला नांदेड महामार्गावर स्कूल बस, कार आणि दुचाकीच्या तिहेरी अपघाताची घटना घडलेली असून या अपघातामध्ये दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय। कार चालक जखमी झालाय, त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।